यवतमाळच्या राळेगावमध्ये आदिवासी मुलींची तस्करी, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांचा गंभीर आरोप। तर या प्रकरणी आरोपी अमन कुरेशीला अटक झाल्याची मंत्री अशोक उईक यांची माहिती। राज्यामधल्या पोटनिवडणुकांसाठी मुख्यमंत्री प्रचाराच्या मैदानात। बारामती आणि राहुरीमध्ये 2 दिवस प्रचार करणार फडणवीसांच्या जाहीर सभा। अशोक खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी, 5व्या गुन्ह्यामध्ये 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीमध्ये रवानगी। तर तब्येत ठीक नसल्यामुळे खरातवरती औषधोपचार करण्याच्या न्यायाधीशांच्या पोलिसांना सूचना। आरोपी अयान अहमदची परतवाड्याच्या कॅफे पिझ्झा हबमध्ये नेऊन चौकशी। कॅफे पिझ्झा हबमध्ये अनेक मुलींना भेटल्याची देखील माहिती। तर पोलिसांकडून 10 जणांची चौकशी। पंतप्रधान मोदींनी आचारसंहिता भंग केल्याची भाकपची निवडणूक आयोगाकडे तक्रार। मोदींचं कालचं भाषण हे राजकीय, गंभीरपणे चौकशी करून कारवाई करण्याची खासदार संतोष कुमार यांची मागणी। मोदींनी देशाची माफी मागावी, संजय राऊत यांची मागणी। मोदींना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडल्याची देखील टीका। तर मोदी आजार नसून राष्ट्राचे आधारस्तंभ, बन यांचा पलटवार। आज अक्षय तृतीयेचा शुभ मुहूर्त। पुण्यामधल्या दगडूशेठ गणपतीला आंब्याची आरास, पंढरपूरमधल्या विठ्ठलाला आमरसाचा नैवेद्य, तर सिद्धिविनायक मंदिर आणि शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळेंची बाकरवडी, एकदम खास कारण चवीला भारी आणि पाम ऑइल अजिबात नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।